Now we are discussing about a solve problem on Coulomb's law. We know Coulomb's law. What is Coulomb's law? According to the electrostatic force between two-point charges, force between 2-point charges. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मग तो अट्रॅक्टिव्ह पण असू शकतो, रिपल्सिव्ह पण असू शकतो, दोन्ही टाईपचा डिपेंडिंग ऑन चार्जेस, नेचर ऑफ चार्जेस. ठीक आहे. Electrostatic force is directly proportional to product of charges and inversely proportional to square of distance between them. Electrostatic force is Q1 by Q2 upon distance a square. Electrostatic force is equal to K Q1 Q2 divided by डिस्टन्सचा स्क्वेअर. ठीक आहे. डिस्टन्सचा स्क्वेअर येईल इथे हे आजाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स. बट के इज इक्वल टू काय असते तुमचं 1/4πε0 व्हॅल्यू देन के पुटिंग व्हॅल्यू ऑफ के Q1 Q2 डिवाइड बाय 4πε0 इंटू आर स्क्वेअर. ठीक आहे. आर स्क्वेअर हे झाला कुलॉम्स लॉ. वी नो वी आर डिस्कसिंग अबाउट दिस कुलॉम्स लॉ ऑल अबाउट इन प्रिवियस लेक्चर. Now we are discussing on solve problem on Coulomb's law. Solve problem on Coulomb's law and force between 2-point charges. Coulomb's law बघायचा आपल्याला आणि दोन चार्जेसचा मधला फोर्स ह्याच्यावरतीच आपले सगळे जे काही प्रॉब्लेम असतील ह्याच्यावरतीच असणार, ह्याच्या बाहेरचे प्रॉब्लेम नसतील. ठीक आहे. तर काय म्हणले क्वेश्चन मध्ये, टू स्मॉल कंडक्टिंग स्पिअर्स. बरं ठीक आहे. दोन स्मॉल कंडक्टिंग स्पिअर येतात. ठीक आहे. दोन स्मॉल कंडक्टिंग स्पिअर येतात. ठीक आहे. स्पिअर हॅव्हिंग रेडियस इक्वल रेडियस. त्यांची जी रेडियस आहे ती रेडियस सेम आहे. त्यांची जी रेडियस आहे ती आर रेडियस काय सेम आहे. ठीक आहे. रेडियस हॅव सेम. प्लस एकावरती चार्ज किती आहे +10 मायक्रोकुलोम आहे. दुसऱ्यावरती चार्ज किती आहे -20 मायक्रोकुलोम आहे. ओके. ठीक आहे. रिस्पेक्टिव्हली अँड प्लेस ॲट अ डिस्टन्स आर. बरं ठीक आहे. त्यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, दोन्हीच्या सेंटरमधलं डिस्टन्स आर आहे. ठीक आहे. त्यानंतर फ्रॉम इच अदर एक्सपिरियन्स फोर्स. त्यावेळेस फोर्स किती एक्सपिरियन्स करत होते, F1 एवढा फोर्स एक्सपिरियन्स करत होते. बरं ठीक आहे. इफ दे आर ब्रॉट इन कॉन्टॅक्ट. आता काय केलं ह्यांना कॉन्टॅक्टमध्ये नेलं. ह्या दोन्ही स्पिअरला काय आलं, कॉन्टॅक्टमध्ये आणलं. आता कॉन्टॅक्टमध्ये आणल्यानंतर इथं +10 मायक्रोकुलोम आहे, इथं -20 मायक्रोकुलोम आहे. बाळांनो 10 आणि कंबाईन होईल. आणि परत काय केलं त्यांना, सेपरेट कॉन्टॅक्ट, ब्रॉट इन कॉन्टॅक्ट अँड सेपरेटेड द सेम डिस्टन्स. परत त्या सेम डिस्टन्सवरती नेलं. म्हणजे दोन्ही स्पिअर आहेत, या दोन्ही स्पिअर काय केलं तर आर डिस्टन्सवरती नेलं. ठीक आहे. आता इथं काय होणार आहे, तुमचा राहणार आहे चार्ज मायनस. इथं चार्ज किती राहणार आहे तुमचा, चार्ज जो राहणार आहे तो राहणार आहे तुमचा ह्याच्यावरती -5 मायक्रोकुलोम आणि ह्याच्यावरती राहणार आहे -5 मायक्रोकुलोम. ठीक आहे. -5 मायक्रोकुलोम. कारण की इथं 20 मधून 10 कॅन्सल होऊन जाईल. इथं काय राहणार आहे, ओरिजिनल पोझिशन आलं. आता ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, F2 फोर्स आपल्याला फाइंड, इथून आपल्याला F2 मिळणार आहे. तर रेशो ऑफ F1 टू F2. ठीक आहे. रेशो ऑफ F1 टू F2 आपल्याला माहिती की कुलॉम्स लॉ नुसार माहिती, फोर्स K Q1 Q2 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 इंटू Q2 असणार आहे. ठीक आहे. म्हणजे F1 बाय F2चा रेशो विचारला आपल्याला. कोणाचा रेशो विचारला, F1 बाय F2चा रेशो विचारला. तर F1 बाय F2चा जर रेशो विचारला असेल, F1 बाय F2 इज इक्वल टू काय असणार तुमचा Q1 Q2 बाय आर. आता इथं तुमचं Q1 Q2 अपॉन काय राहणार आहे, Q1 डॅश Q2 डॅश. ठीक आहे. Q1 किती आहे तुमचा +10 इंटू सेकंड 10. त्यानंतर तुमचा इथं -20 मायक्रोकुलोम. ठीक आहे. डिवाइडला काय राहणार आहे तुमचा -5 इंटू -5. ठीक आहे. -5 इंटू -5. इथं रेशो काढा. रेशो F1 टू F2 इज इक्वल टू काय येणार आहे तुम्हाला 10 इंटू 20 -200 अपॉन -200 मायनस प्लस किती येणार आहे अपॉन 25 इज इक्वल टू 200/25 इज इक्वल टू काय येणार आहे तुम्हाला -8/1. फायनल रेशो काय असणार आहे 8 -8 ऑप्शन काय असणार आहे तुमचं बी. ऑप्शन काय बी. ठीक आहे. काय होतं की दोन स्पिअर होत्या, दोन स्पिअर ज्यावेळेस एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये नेल्या त्यांच्यावरती चार्ज काय होणार, चार्ज कंबाईन होईल. त्यांचा चार्ज कंबाईन झाल्यानंतर परत चार्ज जो काय असणार आहे तो सेपरेट केला आपण. सेपरेट केल्यानंतर त्यांच्यावरती चार्जचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे, इक्वली डिस्ट्रीब्युशन होणार आहे.
आणि चार्जचं डिस्ट्रीब्युशन इक्वल झाल्यानंतर आपल्याला त्याचा F1 फोर्स आणि F2 फोर्स परत कंबाईन करून सेपरेट केल्यानंतरचा जो फोर्स फाइंड करायचा होता त्याचा रेशो घ्यायचा होता आणि तो रेशो किती आला आपल्याला, तो रेशो आला -8:1 आला. ठीक आहे, -8:1. दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे, 2 चार्जेस इच इक्वल टू द 2 मायक्रोकुलम. बरं ठीक आहे, 2 मायक्रोकुलम आणि डिस्टन्स किती 0.5 मीटर दिलेलं आहे. इफ बोथ ऑफ देम एक्झर्ट इनसाइड अ व्हॅक्यूम मध्ये नेले. पहिल्यांदा कुठं होते, इयर मध्ये, नंतर कुठं नेले, व्हॅक्यूम मध्ये. द फोर्स बिटवीन देम इज, म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला, फोर्स बिटवीन देम, तुम्हाला फोर्स फाइंड करायचा आहे. तुम्हाला माहिती फोर्स किती येणार आहे तुमचा, जो इयर मध्ये फोर्स असणार आहे तुमचा, तो फोर्स किती असणार आहे, फोर्स किती असणार आहे बघा, ऑप्शन दिले 1.89 न्यूटन, 2.44 न्यूटन, 0.144 न्यूटन, त्यानंतर तुमचं 3.11144 न्यूटन. बरं ठीक आहे. फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स काय असणार आहे तुमचा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स जो आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स काय येणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स येणार आहे तुमचा, फोर्स इज इक्वल टू K Q1 Q2 बाय R स्क्वेअर. ठीक आहे, K Q1 Q2 बाय R स्क्वेअर. K किती आहे, 9 × 10 टू द पॉवर 9 इंटू काय दिलेलं आहे तुम्हाला, 2 मायक्रोकुलम दिलेलं आहे. 2 मायक्रो मीन्स 10 टू द पॉवर -6 असणार आहे. म्हणजे 2 × 10 टू द पॉवर -6 इंटू 2 × 10 टू द पॉवर -6 अपॉन काय राहणार आहे तुमचं डिस्टन्स काय आहे, 0.5चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, 0.5 मीटरचा स्क्वेअर आहे. तिथं काय करणार आहोत तुम्ही, 9 साईडला काढा, त्यानंतर तुमचं 2 × 2 4 साईडला काढा, इंटू किती राहिलं 10 टू द पॉवर 9 इंटू 10 टू द पॉवर -12 10 टू द पॉवर -12 अपॉन बेसला किती आलं तुमचं, बेसला जी येणार तुमची व्हॅल्यू 0.5चा स्क्वेअर किती येणार आहे, 0.025. ठीक आहे, 0.025 येईल, 0.0025 आला. त्यानंतर तुमची व्हॅल्यू किती येणार आहे, मग इथं 12 मधून 9 कॅन्सल झाले, 9 चौक 36, 36 अपॉन किती येणार आहे तुमचं, 36 इंटू 10 टू द पॉवर -3 अपॉन 10 टू द पॉवर -3 अपॉन 0.025. 0.0 पॉईंट शिफ्ट करा, पॉईंट जर शिफ्ट केले तर 1 2 किती येणार तुमचं, 36 अपॉन 25 इंटू 10 टू द पॉवर -3 इंटू 10 टू द पॉवर -2 आलं इथं. ठीक आहे, हे जर कॅन्सल केलं तर किती राहिलं, 10 टू द पॉवर 1 36 इथं किती येणार तुमचं 0.144 न्यूटन. तुमचा आन्सर काय आहे, 0.144 न्यूटन एवढा फोर्स आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे बाळांनो. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला एवढा फोर्स मिळणार आहे. नेक्स्ट त्याच्या पुढे काय असणार आहे, नेक्स्ट काय दिलं आपल्याला, की याच्या पुढे आपल्याला पुढे दिलेलं आहे की इथं आपल्याला 2 पॉईंट चार्जेस दिलेले, तर प्लेस कुठे केले, सर्टन डिस्टन्स वरती, आर डिस्टन्स आहे, इन इयर एक्झर्ट फोर्स, एकमेकावरती किती फोर्स अप्लाय करते, तर एफ ऑन इच अदर, देन द डिस्टन्स आर डॅश ॲट विच दिस चार्जेस विल एक्झर्ट सेम फोर्स इन मीडियम डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट त्याच्यामध्ये ऍड केलेला. म्हणजे काय म्हणलेलं आहे की 2 पॉईंट चार्जेस आहे, Q1 आहे, हा दुसरा Q2 आहे, किती डिस्टन्स वरती ठेवले, तर आर मध्ये, आर एवढ्या डिस्टन्स वरती ठेवले. ठीक आहे, याच्यामधला फोर्स काय असणार आहे, तुमचा फोर्स असणार आहे, जो असणार आहे तो असणार आहे K Q1 Q2 डिवाइड बाय R स्क्वेअर. ठीक आहे, डिवाइड बाय R स्क्वेअर राहील. पण ह्याच्यानंतर तुमचं इथं जे डिस्टन्स आहे हे डायलेक्ट्रिक मीडियम मध्ये ठेवलं, याला डायलेक्ट्रिक मीडियम मध्ये जो फोर्स आहे हा फोर्स किती असणार तुमचा, त्या फोर्सलाच मी आणखी दुसऱ्या भाषेमध्ये लिहू शकतो, दुसऱ्या लँग्वेज मध्ये, फोर्स इज इक्वल टू 1/4πε0 इंटू R स्क्वेअर Q1 Q2. ठीक आहे, Q1 Q2 हा झाला. आता नंतर त्याला काय केलं तुम्ही, हे इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2 काय करा तुम्ही, डायलेक्ट्रिक एखाद्या मीडियम मध्ये ऍड केलं, हेच मीडियम मध्ये ऍड केलंय, जर इथं मीडियम मध्ये ऍड केला असेल तर K येणार तुमचा, आणि K आला तर तुमचा फोर्स काय असणार आहे, तुमचा F डॅश काय असणार आहे, फोर्स जो असणार आहे Q1 Q2 डिवाइड बाय 4πε0, ही व्हॅल्यू सेम राहणार K ची, नंतर K कॉन्स्टंट येईल आणि R डॅश येईल. ठीक आहे, R डॅश स्क्वेअर येईल. आता ह्याला इक्वेट करा दोन्ही इक्वेशनला, ऑन इक्वेटिंग F इज इक्वल टू F डॅश, इथं काय येणार आहे Q1 Q2 अपॉन 4πε0 R स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं Q1 Q2 अपॉन 4πε0 R डॅश स्क्वेअर इंटू K. ठीक आहे, K इथं Q1 Q2 कॅन्सल. ठीक आहे, 4πε0 कॅन्सल, काय व्हॅल्यू येणार तुमची, व्हॅल्यू किती राहणार आहे तुमची, व्हॅल्यू राहिली 1/4
1/r² इज इक्वल टू व्हॅल्यू किती राहिली तुमची 1/r' इंटू के. याला इन्व्हर्स करा r² इज इक्वल टू r' इंटू के. आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची r' ची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे, r' ची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर r' केला अलीकडे ना इथं काय येणार आहे r² इज इक्वल टू r' अपॉन के इकडे आणला तर r' इज इक्वल टू r' स्क्वेअर रिमूव्ह करा r' इज इक्वल टू काय येणार आहे याचा r येईल r/√k. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे बाळांनो आपलं ऑप्शन काय राहणार आहे तुमचं r/√k ऑप्शन सी राहील. ठीक आहे, ऑप्शन सी राहील. म्हणजे सी का राहील कारण की ज्या वेळेस आपण एका इयरमधून व्हॅक्यूममधून एखादी चार्जेसची सिस्टम आहे ती चार्जेसची सिस्टम आपण एखाद्या डायलेक्ट्रिक मीडियममध्ये ॲड करतो त्यावेळेस इथं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ॲड होत असेल तो कोण असतो के असतो. ठीक आहे, तो कोण असतो तुमचा के राहतोय. त्यानंतर नेक्स्ट काय म्हणलं तुम्हाला ऑप्शन काय आहे तुमचं सी आहे. ठीक आहे, देअर आर टू चार्जेस 1 मायक्रोकुलम अँड 5 मायक्रोकुलम द रेशिओ ऑफ फोर्स ऍक्टिंग बिटवीन देम विल बी. बाबा चिल्लर क्वेश्चन आहे. काय म्हणलंय सिंपल बाबा Q1 चार्ज आहे दुसरा चार्ज Q2 आहे याचे एवढं काढता येणार का तुम्हाला की पॉझिटिव्ह चार्ज आहे ह्या पॉझिटिव्ह चार्ज असेल तर तुमचा हा चार्ज इकडे फोर्स अप्लाय करणार आहे हा चार्ज इकडे अप्लाय करणार आहे फोर्स F1 जो फोर्स असणार आहे हा फोर्स F1 वरती F12 असणार आहे आणि हा फोर्स तुमचा इज इक्वल टू काय राहणार आहे F21 राहणार आहे. F12 काय राहणार आहे Q1 Q2 डिवाइड बाय 4 epsilon naught distance square is equal to Q1 Q2 4 epsilon naught distance square. कॅन्सल 1:1 म्हणजे फोर्स काय असणार आहे तुमचा 1:रेशो किती येणार आहे 1:1 येणार आहे. ठीक आहे, 1:1 येणार आहे फोर्स किती आला तुमचा 1:1 येणार आहे. क्वेश्चन नंबर the same force on both side although their direction be up different. म्हणजे फोर्स डायरेक्ट फोर्स काय इथं सेम फोर्स असणार आहे बाळांनो सेम फोर्स ऑन बोथ sides but their directions are different. डायरेक्शन काय असणार होतं वेगवेगळे असणार होतं. ठीक आहे, हा तुमचा F12 हा तुमचा F21 क्लिअर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय राहणार आहे तुमचा काय दिलेलं नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 टोटल चार्ज Q दिलेला आपल्याला. टोटल चार्ज Q is broken into two parts Q and Q2 and they are placed at a distance r from each other. The maximum force of repulsion between them will occur then. आपल्याला काय करायचंय Q1 आणि Q2 इथून फाइंड करायचं. ठीक आहे, Q1 आणि Q2 फाइंड करायचे. तर काय म्हणलेलं आहे की इथं टोटल चार्ज काय केलेला आहे Q जो चार्ज होता तो दोन पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट केला Q1 प्लस Q2 दोन पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट केलाय. ठीक आहे, आता दोन पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट केलाय ह्यांच्यामधला फोर्स काय होता जो डिस्ट्रीब्यूट करायच्या आधी फोर्स काय असणार आहे इनिशियल फोर्स काय असणार आहे के Q1 Q2 डिवाइड बाय काय डिस्टन्स काय आहे तुमचं डिस्टन्स राहणार आहे r². ठीक आहे, इक्वेशन फर्स्ट. नंतर काय केलंय F' काय राहणार आहे तुमचा के सेम राहणार आहे. त्यानंतर काय म्हणलंय तुमचा Q1 पण सेम राहणार आहे पण इथून Q2 काय येणार आहे तुमचा Q2 इज इक्वल टू काय येणार आहे Q मायनस Q1. आता Q मायनस Q येईल तर ही व्हॅल्यू इथं ठेवा Q2 ची इथं काय येणार आहे Q मायनस Q1 डिवाइडला काय येणार आहे तुमचा डिस्टन्सचा जो बी स्क्वेअर आहे r चा स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, r चा स्क्वेअर येणार आहे. आता तुम्ही काय करणार तर मॅक्सिमम फोर्स फाइंड करायचा आहे तुम्हाला कोणाच्या प्रिस्पेक्ट मध्ये